तर नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत गणपतीपुळेला. हा जो रोड गेला इथून पाठीमागे, तर हा थांबलाय दिसणार नाही. हा डायरेक्टली जातो गणपतीपुळेला. जस्ट 1-2 किलोमीटरच आहे मित्रांनो. त्याच्यावरती जस्ट हे शिवसागर म्हणून पॅलेस म्हणून एक हॉटेल आहे बरं का मित्रांनो. हे जे चित्र बघतात ना, अक्षरशः सेम असाच हा महल आहे. मी पूर्ण तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे. हा त्यांचा एंट्रन्स गेट आहे हॉटेल शिवसागर पॅलेसचा. आणि पॅलेस म्हणजे काय असतं हे खऱ्यानेच यांनी पूर्णपणे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. जुनं हॉटेल आहे. एक राजे होते, त्यांनी हे हॉटेल ओपन केलेलं आहे. चला तुम्हाला दाखवतो कसं आहे हॉटेल, कसं नाही ते. हा एंट्रन्स आहे. चला पुढे दाखवतो. हा ते बघा हॉटेल मित्रांनो. हॉटेल बघा भाई, खरंच आहे का नाही पॅलेस ज्याला बोलतात ते. पूर्ण 17 एकरची प्रॉपर्टी मित्रांनो. ही खूप मोठी अशी प्रॉपर्टी आहे बरं का. आणि एंट्रन्स सुद्धा एवढा छान आहे. बघाच तुम्ही आता पुढं किती छान. असं असं वाटतच नाही, एकदम राजे महाराजांसारखी फिलिंग येते. बघा ना, काय खतरनाक व्ह्यू वाटतो यार. नेक्स्ट लेवल हा भाई. तर असा हा एंट्रन्स आहे मित्रांनो. आणि इथेच बाग वगैरे पण आहे आणि एक्सप्लोर करायला खूप जास्त आहे. बाहेर पण तुम्ही येऊन फिरू शकता. खूप मस्त आहे. असं पण मेंटेन एवढं केल्या नसल्यामुळे थोडेसे हालत खराब आहे थोडीशीच, पण एवढी पण नाहीये. नक्की विजिट द्या मित्रांनो. खरंच छान आहे, एकदम खूपच छान आहे. मला तर खूप आवडलं. आणि ॲक्च्युली महल ज्याला बोलतात ना, ते ह्याच्यामध्ये आहे, ती फिलिंग आहे. हे बघ ना, एंट्रन्स आहे हा. आता एंट्रन्स करतोय. आतमध्ये आल्यावरती वाटतं का ना पिक्चर सारखं एकदम. पहिल्याच्या पिक्चर मध्ये असं असायचं, एक झुंबर असायचं, ते बोललेत आपल्याला. आता सध्या ते नाहीये. आणि हेच ते राजे होते, त्यांची इथं मूर्ती ठेवलेली आहे. यांचंच हे यांनी महल बांधलं होतं. पण काही कारणामुळे यांचं निधन झालं आणि याचं जे पण काय काम आहे ते अधुरच राहिलेलं आहे मित्रांनो. असंच इथे व्ह्यू बघा मित्रांनो, काय असं वाटतच नाहीये. एकदम फिलिंग येते फुल राजा महाराजांसारखी. हे वर्कर आहेत तिकडचे, यांच्याशी पण आपण संवाद साधूयात थोड्या वेळाने. हे काही पहिल्याच्या वस्तू आहेत ज्या ठेवलेल्या तिथं शोपीस साठी. सुरई वगैरे लाईट्स यांनी लावले नाहीत, नाही तर अजून तुम्हाला ठळक दिसला असतं. बघा मित्रांनो, तुम्ही त्याच्यामध्ये जे पण तुम्हाला काय समजत असेल बघून घ्या. हे ना मित्रांनो, हत्तीची दात आहेत बरं का. हे ह्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे.
ओके. तर मित्रांनो, आपण लाईट त्यांच्याकडून लावून घेतलेली, रिक्वेस्ट केली त्यांनी, लगेच लाईट लावून दिलेली आहे. हे जे आहे ना बघा, शिंगावर केलेले कोरीवकाम असं लिहिलेलं आहे. म्हणजे शिंग आहेत बैलाचे असतील की ह्याचे, पण त्याच्यावर काम केलेलं आहे बघा. एकदम बारीकीने तुम्ही बघताल तर तुम्हाला दिसेल असं ड्रॅगनच्या आकाराचे की असं मोर वगैरे आहेत बघा याच्यावरती. तर तुम्हाला दिसत असेल, हा आता दिसेल बघा. अजून हे नेपाळचे बुद्ध आहेत तारा म्हणून. खूप काय मित्रांनो, इकडे तुम्ही नक्की व्हिजिट करा एकदा, तुम्हाला पण आवडेल. ही तर मी ठामपणे सांगू शकतो. बघा, खूप काही असं दाखवण्यासारखं जे कॅमेऱ्यात सुद्धा कैद होणार नाही. तुम्हाला इथे यावंच लागेल त्यासाठी. बघा मोर कसा ठेवलेला एकदम. त्या साईडची पण लाईट लावून. अजून पण आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले नाणे बोला, त्यांचे हत्यार, तलवारी वगैरे पण इथे आहेत. इथे हे करू शकता. अशी लाईट लागेल का दादा? त्रास देतो त्यांना आपल्या व्हिडिओसाठी, पण खरंच तुम्ही या विजिट करा. बघण्यासारखे तर खूप काही आहे. परत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पोशाख सुद्धा आहेत. तुम्ही माहिती जेवढी घेताल तेवढी तुम्हाला इथे आल्यानंतर कमीच वाटेल. एक मिनिट, हे बघा, तेव्हाच्या काळातल्या तलवारी आहेत या. त्या वेळेस त्यांनी लढलेल्या अशा काही तलवारी आहेत. इथे तुम्हाला लिहिलेलं पण दिसू शकतं काय काय आहे काय काय नाही. आता सगळं काय मी वाचत बसलो, तुम्हाला सांगत बसलो ना मित्रांनो, तर खूप मोठा असा व्हिडिओ होईल. हे बघा, ही पण तलवार आहे. तलवार तुम्हाला व्हिडिओ मध्ये माहित नाही मित्रांनो केवढी दिसत असेल, पण ऍक्च्युली ही माझ्या हाईट एवढी तलवार आहे बघा. माझी हाईट आणि त्या तलवारीची हाईट एवढीच आहे. माझ्यापेक्षा मोठी असेल, पण मोठी तलवार खूपच. तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये कशी दिसत असेल, किती दिसत असेल काय माहिती. ही ढाल आहे बघा. आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव आहे. त्याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता मुघल लोक जे पेहराव घालायचे त्यांचा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव आहे. हे मुघल सल्तनत जे होती त्यांचा पेहराव आहे. आणि चिखलत म्हणजे जे युद्धामध्ये घालायचे ना आपले सैनिक म्हणा नाही तर राजे महाराजे जे घालायचे, याच्यावरनी काय व्हायचं की त्यांना जर लढाईसाठी ते गेले आणि तलवारीचा घाव वगैरे या चिलखतमुळे अंगाला लागायचा, वाचायचं, म्हणजे शरीराला कोणत्याही पार्टला एक घातलं, जेवढा बॉडी पार्ट वर ते कव्हर होईल तेवढा बॉडी पार्ट वरती काय वार वगैरे कोणीही केलं तर त्याचं काय असर होत नव्हता. आणि तेव्हाच्या काळातले काही हे खंजीर आहेत, कुऱ्हाडी आहेत, ह्यांनी त्यावेळेसचे सगळे लढायचे बघा. हे असे काय अवजार आहेत, शस्त्र आहेत त्यांच्या काळातले हे सगळे. आणि अक्षरशः तलवारी तुम्ही बघताल ना मित्रांनो, या एवढ्या मोठ्या आहेत ना, आपल्यापेक्षा मोठ्या मोठ्या साईजने, आकाराने, लांबीने ह्या मोठ्या तलवारी आहेत. इथे या तुम्ही नक्की, हे सगळं वाचा येऊन. पाहिजे तर व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा तुम्ही वाचू शकता. अजून पण आहेत तिथे आपले शिवकालीन नाणी म्हणून आहेत बघा. तेव्हाचे पैसे कसे होते बघा. आता तुम्हाला व्हिडिओ एवढे छोटे छोटे वाटत असतील, पण हे बघा एवढे मोठा एक एक असं नाणं आहे ते. म्हणजे मी तुम्हाला हाताने दाखवतो, ऍटलिस्ट एवढं मोठं एक नाणं आहे. ह्याच्यापेक्षा मोठं असेल. त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे, शिवलिपीतच लिहिलेलं आहे, पण आता काय मला माहिती का वाचता येत नाही, काहीच हे करू शकत नाही. तुम्ही नक्की बघा मित्रांनो, व्हिडिओ स्टॉप करून बघा चालेल. काय लिहिलंय ते समजत नाही, पण छत्रपती लिहिलंय बघा. हे छत्रपती असं लिहिलेलं आहे ह्याच्यावरती. सगळं तुम्ही एक्सप्लोर करा येऊन. आणि हे बघा, हे सोन्याचं नाण आहे जे आता आपल्या मनसेच्या ह्याच्यावरती शिवून जे त्यांनी घेतलेलं आहे ते आहे. ही ढाल आहे.
काय समजलं नाही मला, पण आहेत असे खूप काही आहेत. असं हे फक्त ग्राउंड फ्लोअरचं आहे. तुम्ही आता त्या साईडला मी तुम्हाला दाखवला व्ह्यू, सेम तसाच ह्याही साईडला आहे मित्रांनो. इकडे सुद्धा तुम्हाला जाऊन दाखवेल मी. आणि तसंच पाहता ग्राउंड फ्लोअरलाच ह्या साईडला तुम्हाला जिम पण बघायला भेटेल. तुम्हाला जर येऊन स्टे केला तुम्ही सकाळी रोज उठून, जर तुम्हाला सवय एक्सरसाइज करायची, तुम्ही जिम लवर असताल, तर इथं काही टेन्शन नाही घ्यायचं. इथं आहे सगळं तुम्हाला. आणि मला तर आतापर्यंत, मी वरती गेलो नाही, पण आतापर्यंत मी खालीच फिरलो आणि मला सगळ्यात जास्त आवडणारी जागा म्हणजे ही. हा एंट्रन्स आहे. एंट्रन्स मधून तुम्ही सरळ या इकडे, सरळ जा, कुठंच वळायचं नाही, काहीच नाही. सरळ सरळ यायचं, डायरेक्ट हॉटेलच्या बॅक साईडला निघताल तुम्ही, म्हणजे पाठचा दरवाजा आहे. आणि हा व्ह्यू बघा बरं. माईक लावलाय मी आता, तुम्हाला आवाज येत नसेल, नॉइस कॅन्सलेशन आहे. अक्षरशः लाटांचा सुद्धा आवाज इथपर्यंत आपल्याला ऐकायला येतो. हा व्ह्यू आहे हॉटेलच्या बॅक साईडला. ओके, आता चला तुम्हाला मी वर घेऊन जातो, दाखवतो कसं काय. डायरेक्टली फर्स्ट फ्लोअरला जाऊन तुम्हाला व्हिडिओ चालू करून देतो, म्हणजे मोठा व्हिडिओ झाला नाही पाहिजे. चला आता वरती जाऊया. इथून पण जाऊ शकता, इथून सुद्धा जाऊ शकता. इथून जाऊया. वरती पण रूम्सच आहेत सगळे, काय एवढं बघण्यासारखं तर नसणार आहे. रूमच्या आतमध्ये तर जाऊन तुम्हाला दाखवू शकत नाही. आणखीन मला लोक आमच्या रूम मध्ये कसा आला. ठीक आहे, काय ना, वरती डायरेक्टली रूम्स वगैरे असं वरती असणार आहे. तर एकदा त्या साईडला जाऊन बघूया आपण काय सीन दिसतो का काय. पाठीमागच्या साईडला तर जायला जागा नाहीये, पण तरी एकदा तुम्हाला खिडकीतून दाखवतो. एकच आहे भाई, फक्त आपल्याला आवडलेला काय, समुद्र. व्ह्यू भाई, व्ह्यू नेक्स्ट लेवल भाई. थोड्या वेळापूर्वी इकडे उभं होतं, इकडे मी आता इथून नाही. सीन खरंच खूप छान आहे, मला तो खूपच आवडला हा सीन. अजून बघू त्या साईडला काय. एवढं मोठं आहे ना हा, भीती वाटते. एकदा आपण हॉरर मूव्हीज बघितलेल्या आहेत खूप. अच्छा, अजून पण आहे वर जायला. बघूया टेरेसवर जाऊन. चला बरं, जायला अंदर. लॉक आहे वाटतं. जाऊ द्या मित्रांनो, बाहेरून लॉक आहे. आपण काय त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन नाही तोडत, आपण बाहेरच एक्सप्लोर करू. चला, असे तुम्हाला, मला तर गौतम बुद्धच वाटत आहेत. काही लिहिलेलं तर नाहीये. नाही बघा, तुम्हाला बोलत होतो ना, हा प्लेस परिसर चालू आहे का बंद आहे काय माहिती. खोलूयात आपण सगळं. खायला आईच्या गावात कबुतरांनी घर केले भाई. तर तेच बोललो तुम्हाला, मेंटेन केलेलं नाहीये. आता हा परिसर बघा, खूप मोठा आहे हॉटेलचा. इथं आपली गाडी उभी, इथं आपली राणी. हो द्या आता, चला थोड्या वेळाने ते येतील, त्यांच्याशी मी
बोलतो कसं आहे हॉटेल, कोणाचं काय ते सगळं तुम्हाला सांगतो. आता इथं तर मी जाणार नाही, बस झालं आता लय फिरलो. असंच बघा, हे सगळे रूम्स आहेत मित्रांनो, हे रूमच आहे, बाकी अजून काय नाही इथं वेगळं काही. ओके, बघा वरतून असं दिसतंय नजारा ह्याच्या, खरंच पॅलेस पॅलेस आहे, पॅलेस आहे खरंच. हे असं बघायला भेटलं तर राजस्थानी कोणत्या तरी राजाचा वाडा आहे, म्हणजे राजाचा पॅलेस आहे. चला अजून ते भेटले ना त्यांच्याशी मी अजून माहिती घेतो तुम्हाला डायरेक्ट. त्यांचं बोलायला लाजत आहेत ते तरी बघू आपण त्यांच्याशी बोलून याची सगळी माहिती तुम्हाला शेअर करतो मित्रांनो. चला.